तर आज मी मस्तपैकी तेलावून परतून घेणारी अशी ही झणझणीत चमचमीत गवारची भाजी बनवलेली आहे। अजिबात इकडे मी पाण्याचा वापर केला नाही, फक्त तेलामध्ये आणि वाफेवर शिजणारी ही गवारची भाजी इतकी छान याची चव असते ना। नॉर्मल जी आपण गवारची भाजी करतो बघा रस्स्याची वगैरे, त्यापेक्षा ना ह्या भाजीला खूप छान चव येते, कारण आपण ही फक्त वाफेवर आणि तेलामध्ये परतलेली असते। तर पाहू शकता तुम्ही ही भाजी आपली किती सुंदर चवदार झालेली आहे। ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत, टिफिनला सुद्धा खूप बेस्ट भाजी आहे, खूप कमी वेळामध्ये होते। डाळ भात वगैरे केला तर साईड डिश म्हणून सुकी भाजीसुद्धा तुम्ही अशी बनवू शकता। ती ही गवारची भाजी सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला दाखवणार आहे। कोणतं वाटण नाही, कोणतं तामझाम नाही, अगदी सिंपल आपल्या रोजच्या मसाल्यामध्ये होणारी ही गवारीची भाजी। तर चला बघून घेऊया याला लागणारं साहित्य, बनवायची कृती। तर मी इकडे छानपैकी ताज्या टवटवीत अशा गवारीच्या शेंगा घेऊन आले। कालपासून मला गवारची भाजी खायची खूप इच्छा झाली, त्यामुळे मी ही गवार घेऊन आले आज आणि छान असं निवडून घेतली, स्वच्छ धुवून घेतली। त्यानंतर आपल्याला लागणार साहित्य, एक बारीक चिरलेला कांदा वापरायचा आहे आणि इकडे मी अर्धच टमाटर घेतले बघा, छोटंसं टमाटर अर्धच कट केलेलं आहे। थोडा लसूण आणि शेंगदाण्याचा कूट केलेला आहे, हे बघू शकता, लसूण आणि शेंगदाण्याचा कूट करायचा। आता आपण मस्त ही गवारची भाजी करून घेऊया। कढईमध्ये तेल तापत ठेवायचं, त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकायचे। जिरे थोडे तडतडून झाले की हा आपण बारीक चिरलेला कांदा टाकायचा आणि याला चांगलं परतून घ्यायचं। आता हे जे तेल दिसतंय ना तुम्हाला, ज्याच्यामध्ये आपण कांदा परतून घेतोय, कांदा टमाटर, बस त्याच तेलामध्ये आपल्याला ही भाजी करायची। अजिबात इकडे आपण पाणी वापरणार नाहीत। तर पाहू शकता तुम्ही, फक्त ह्या तेलामध्ये आपल्याला ही भाजी करायची, ते पण तेल थोडंच आहे, काही जास्त नाही आहे। आपलं कांदा टमाटर जे परतून घेतो त्यामध्येच आपल्याला भाजी बनवायची। बस आता ह्याला असं चांगलं परतून घ्यायचं। जिरे टाकलेले आहेत, तुम्ही हवं तर इकडे थोडेसे राई पण टाकू शकता। आता ह्याला चांगलं परतून घ्यायचं। खूप सोपी भाजी आहे, म्हणजे झटकेपट बनवू शकता अशी भाजी आहे। मसाला वाटायचा नाही, मसाला काढायचा नाही। आता हे थोडंसं कांदा टमाटर परतून झालं की आपल्याला भाजीला लागेल इतकेच चवीनुसार मीठ टाकायचे ह्या स्टेजवर। मग त्यानंतर आपण स्वच्छ धुवून निवडून घेतलेल्या गवारीच्या शेंगा याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आणि मिक्स करून घ्यायचं, एकजीव करायचं। मसाले वगैरे मी नंतर टाकणार आहेत, कारण की कांदा टमाटर मी अजून चांगल्या प्रकारे परतून घेतलं नाही, त्यामुळं कांदा टमाट्याला वेळ भेटन। गवारसुद्धा थोडीशी नरम सॉफ्ट पडली जाते मसाला टाकण्याच्या आधी, त्यामुळं मी ही सुरुवातीलाच टाकलेली आहे, कारण ह्यासोबत ना कांदा टमाटर पण बऱ्यापैकी परतलं जातं। आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि 1-2 मिनटं असं बारीक गॅसवर याला ठेवायचं। हे बघा, अशी ही गवार छानपैकी नरम सॉफ्ट होत जाते आणि त्याचसोबत कांदा टमाटा पण चांगल्या प्रकारे परतलं जातं। तर पाहू शकता किती मस्त अशी ही गवार आपली तेलामध्ये परतली चाललेली आहे। अजिबात इकडं आपण पाणी वापरणार नाही, त्याच तेलामध्ये टाकणार आहोत ज्याच्यामध्ये आपण कांदा टमाटर परतून घेतले। आता हे थोडंसं परतून झालं की मग आपण हे मसाले टाकायचे। हळद, गरम मसाला, धना पावडर, लाल तिखट, हे बेसिक मसाले जे आहेत ना ते टाकून घ्यायचे 1-1 चमचा, जसंही तुम्हाला आवडतील तसे हे असं टाकायचं। किंवा तुम्ही असं पण करू शकता, कांदा टमाटर परतून घेत असता वेळेसच हे मसालेसुद्धा परतून घेऊन मग गवार टाकू शकता, तसंही चालेल, पण गवारीला तितका वेळ भेटत नाही ना परतल्यासाठी, म्हणून। आता हे बघा, मसाले कसे छान तेलामध्ये कांदा टमाट्यासोबत गवारीसोबत एकजीव होत चाललेले आहे आणि आपले हे कांदा टमाटे इतके मस्त परतून निघालेले आहेत, सोबत गवारसुद्धा नरम सॉफ्ट होत चाललेली आहे। ह्याला असं हलक्या हाताने मिक्स करायचं। मस्त चमचमीत झणझणीत अशी ही गवारीची भाजी, प्रत्येकाच्या आवडीची भाजी आहे गवार, पण कदाचित आवडत नसेल घरामध्ये कोणाला, तर एकदा तरी अशा पद्धतीने करून द्या, बघा आवडीने खातील। आता याच्यावर झाकण ठेवायचं, मसाले मिक्स करून झालेले आहेत। हे लसूण आणि शेंगदाण्याचं कूट हवं तर तुम्ही भाजी होत आल्या म्हणजे होत राहिली ना त्यावेळेससुद्धा टाकलं तरी चालेल शेवटला, किंवा असं मध्येच टाकलं तरी चालेल। तर मी इकडे 2-2.5 चमचे मस्त शेंगदाणे लसूणचा कूट टाकला आहे। बस ह्या साहित्याने ना ह्या गवारीला इतकी छान चव येते ना, एकदम भारी वाटते बघा ही भाजी। म्हणजे काही वाटण करायची गरजच नाही, फक्त शेंगदाणे लसूणचा कूट वापरला ना अशी सिंपल पद्धतीची गवारीची भाजी पण खायला इतकी चव लागते बघा। थोडंसं एकदम
नॉर्मल असं थेंब टाकलेत पाण्याचे, जास्त नाही टाकले, कारण मला ही भाजी फक्त वाफेवर तेलावर शिजवायची. हे बघा कसं तेल सुटत चाललं आहे, अजिबात इकडं पाण्याचा अंशच टाकला नाही. म्हणजे आपण टाकले 2-3 थेंब, म्हणजे भरपूर असं काही पाणी टाकलं नाही. पूर्णपणे ही भाजी वाफेवरच शिजत चाललेली आहे. आणि ह्या तेलाचा वाफेचा जो स्वाद ह्याच्यामध्ये भाजीमध्ये उतरतो ना, तो एकदम भारी वाटतो. हे बघा झाकून ठेवलेला आहे. शेंगदाणे लसूणचा एकदम छान फ्लेवर ह्या भाजीमध्ये सेट झाला आहे. आता झाकण ठेवायचं बस, कारण गवार अजून थोडीशी नॉर्मल कच्ची आहे, त्यामुळं बघते जरा चेक करून. मला तर कच्ची वाटते थोडी, हां थोडीशी नॉर्मल कच्ची आहे. जरा अजून एक वाफ देते बस. स्लोच गॅस करायचा, एकदम बारीक, जितका होईल तितका बारीक गॅस करायचा बस. आता एक वाफ देऊन झाली की बघू शकता तुम्ही आपली ही भाजी बरोबर तयार झाली आहे खाण्यासाठी. परफेक्ट चमचमीत झणझणीत अशी ही गवार. बघितलं ना तुम्ही, काहीच आपण याच्यामध्ये टाकलं नाही, साहित्य कुठलं वाटण नाही, काय नाही. आणि आता गवार ही चांगली नरम सॉफ्ट झालेली आहे. वा वा वा, किती छान वाटते बघा भाजी, मस्त वाटते का नाही, एकदम सिंपल पद्धतीची. आता ही गवार बघा एकदम नरम सॉफ्ट झाली बस. याच्यापेक्षा जास्त आता गाळ नको आहे. गवारीचा क्रंचीपणा पण आपल्याला तो घासागणीच लागला पाहिजे. परफेक्ट झाली. गॅस बंद करते. आणि आता आपण बघूया आपली ही गवारीची भाजी, तेलावर आणि फक्त वाफेवर केलेली अशी ही भाजी. पाहू शकता गवारीची झणझणीत चमचमीत शेंगदाणे लसूण टाकून केलेली गवारीची भाजी झाली आहे तयार खाण्यासाठी. कुठलाही जास्त कुटाणा नाही, कुठले मसाले काढायचे नाहीत, वाटण करायचं नाही, अगदी झटकीपट तुम्ही कधीही मन झालं तरी बनवू शकता. इतकी सोपी. फक्त शेंगदाणे लसूणचा जर कूट करून ठेवला ना, मग तर काहीच टेन्शन नाही. हे बघा किती भारी वाटते का नाही. असं गरमागरम ही भाजी बनवायची, डाळ भात वगैरे असत तर सोबत ही सुक्की भाजी म्हणून सुद्धा खूप भारी लागते. ज्वारीच्या कडक भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत तर याची एक वेगळाच आनंद येतो, मस्त वाटते. आणि मला ना हे असे मसाले वाटण वगैरे करण्यापेक्षा ना ही अशा भाज्या खूप आवडतात, कारण ह्या बनवायला सोप्या आणि खायला पण छान लागतात. तुम्ही बघू शकता मस्त झाली का नाही ही चमचमीत गवारची भाजी. टिफिनला जर खरंच काही सुचत नसेल ना, किंवा कंटाळा आला असेल, तर अशा वेळेस ना सोप्या पद्धतीची ही गवारीची भाजी टिफिनला देऊन बघा, आवडीने खातात आणि टिफिन हा मोकळाच येणार खात्री, इतकी भारी लागते. तर कशी वाटली रेसिपी आपली ही गवारीची भाजीची? आवडली असेल तर लाईक करा, अशी भाजी नक्की करून बघा. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वस्त रहा, मस्त रहा आणि काळजी घ्या.